त्याच्या वतीने सन्मान या ठिकाणी झालेला आहे। सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे, जे आपल्या आरक्षणासाठीच्या आपल्या बांधवांनी आत्महत्या केल्यात, जवळजवळ आतापर्यंत आपल्या ओबीसीच्या 6 ते 7 बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत। तरी मी सर्व ओबीसी बांधवांना आणि स्टेजवरच्या प्रमुख मार्गदर्शकांना विनंती करतो की आपण सर्वांनी 2 मिनिटं उठून उभं राहून त्यांना श्रद्धांजली व्हायची अशी सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो। आणि आपण आपल्या मनाची एक खुडगाण बांधायची की ज्या आपल्या समाज बांधवांनी आत्महत्या केली त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, अशा प्रकारचे आपण सर्वांनी या ठिकाणी मनामध्ये खुडगाण बांधायची। आणि सर्वांना विनंती करतो की 2 मिनिट शांत उभं राहायचं। आपण श्रद्धांजली वाहतोय तर सर्वांनी शांतता पाळायची। श्रद्धांजली सुरू। शांत बसा। ओम शांती शांती। बसा खाली। कृपया सर्वांनी शांतता राखायची। या आपल्या विराट मोर्चाला आणि आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी या ठिकाणी प्रस्तावित देण्यासाठी मी या तालुक्यात ज्यांनी चळवळ उभा केली ते आपल्या सर्वांचे असे लाडके युवा नेतृत्व सुमन दास यांना विनंती करतो त्यांनी प्रस्तावित करायचं। समोर बसलेले ओबीसी बांधव हे भावांनो, त्या मागच्या मीडियाकडे बघा ना, तुम्ही जागा बदला, तुम्ही ते उठून चालले ते। एकच गोष्ट या ठिकाणी मला त्यात सांगण्यात आलेली आहे। एक मिनिट ऐका, एक मिनिट जर शांत बसले तर प्रस्तावित करता येईल, अगर बोलते 2 मिनिट। माझी सर्व बांधवांना विनंती आहे, ऐका 1 मिनिट। महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या चरणी नतमस्तक होऊन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर आपल्या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीमध्ये जन्म येऊन ज्यांनी ह्या देशासाठी कार्य केलं, त्या आपल्या भूमीतील भारत देशातील सर्व महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या प्रस्ताविकाला सुरुवात करतो। मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एक शब्द देखील या ठिकाणी राजकीय बोलणार नाही म्हणजे नाही। आणि दुसरी गोष्ट, मी प्रत्येकाच्या गावामध्ये या ठिकाणी जेवढे तुम्ही आलात, तुमच्या प्रत्येकाच्या गावामध्ये येऊन तुम्हा सगळ्यांना आव्हान केलं होतं या ठिकाणी या म्हणून। हाके सर, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, केज तालुक्यामध्ये आजपर्यंत आम्ही गेले 2 वर्ष झालं। पत्रकार बांधव ऐका, पत्रकार आपलेच थोडं खाली बसून घ्या 2 मिनिट। जे 1 मिनिट ऐका ना, ठीक आहे 2 मिनिट। सरला बोलताना मी त्यांना खाली बसवतो, मी रोजच दिसतोय तुम्हाला या ठिकाणी। सर, तुम्हाला एक व्यथा आमच्या या तालुक्याची सांगायची आहे। या तालुक्यामधला पुढारी असेल, या तालुक्यामधला नेता असेल, या तालुक्यामधला कर्मचारी असेल, एकाला टार्गेट करणं चालू, एकाला टार्गेट का? आम्ही रस्त्यावर उतरत नव्हतो म्हणून फक्त 4 दिवसामध्ये झालेलं नियोजन आहे मोर्चा आमचा, 4 दिवसात। जर यांना अजूनही समजत नसेल तर मग आता काय करायचं ना, तर तुम्ही सांगा, त्या पद्धतीने आता आपण करू सगळे। ओबीसीच्या मधून मराठा समाजाला आरक्षण भेटतच नसतंय, कुणी काय करायचं ते करू द्या, आणि तुम्हाला काय व्हायचं ते होतं। काय म्हणतात, गरजवंत मराठ्याचा लढा। तुम्हाला सगळ्यात पहिला गरजवंत सांगू का? इथला आपला चोर बजरंग सोनवणे काय घेतलं? ऐका, गरजवंत काय, गरज काय माहिती का तुम्हाला? खरेदी विक्री संघाची गरज। आणि एक सांगतो अजून, आमच्या ओबीसीच्या कर्मचाऱ्याच्या जर नादी लागाल तुम्ही, तुमची पत्नी कुठल्या संस्थेमध्ये आम्हाला पण चांगलं माहिती आहे ना, तर काढू शकतो। या ठिकाणी आम्ही संयमाने घेतलं। सर, आमच्या आई बहीण काढण्याचा प्रयत्न केला, भगवान बाबांच्या आशीर्वादात आमच्यावर आम्ही फालतू शिव्या देत नसतो, पण जर आमच्या एकही गावच्या ओबीसी बांधवाच्या अंगावर आलात
तर तुम्हाला शिंगावर घ्यायची ताकद तिथून पुढे आम्ही ठेवलेली आहे. राजकारणाचा भाग नाहीये मित्रांनो. मी परवा दिवशी सांगितलं, आमची चर्चा झाली सर्वांची. आम्ही आता ओबीसी साठी स्वतःला वाहून घेतलेले. आमचं इथून पुढचं ध्येय धोरण ओबीसी समाज, ओबीसी बांधव, ओबीसीचे प्रश्न, ह्याच्यासाठी याचा पुढचा लढाई. आणि सर, आपण आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आलात सर, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची मित्रांनो, नाही माझी ऐका ना, ते त्या ठिकाणी बसून ऐका थांबा. माझी पोराला एक विनंती आहे, कायदा सगळ्यांसाठीच आहे. ते बसून जर कुठल्याही ओबीसी बांधवाला वडे वगैरे तर काही म्हणत असेल तर त्याची अवकात आता इथून पुढे आपण दाखवून द्यायची. आम्ही लोकशाही. सर काय बोलले सर आजपर्यंत? अगर कोण काय बोलले? हे किती गलिच्छ बोलतंय त्या ठिकाणी बसून. हा, त्या ठिकाणी बरं. अजून एक ऐका सर, अजून एक, आमच्या जिल्ह्यामध्ये याने डायलॉग फेमस केलाय, तुम्ही किती. अरे आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात 55%, तुम्ही किती? 20% बनायचे, 20% तुम्ही ऐका. पण एकमेकांच्या सोबतीला उभं राहा ओबीसी बांधवांनो. या ठिकाणी प्रचंड ऊन होत आहे. वक्ते जास्त कोणच बोलणार नाहीत या ठिकाणी. फक्त नवनाथबाबा वाघमारेजी आणि लक्ष्मण हाके सर हे दोनच लोक या ठिकाणी बोलणार. तीनच वक्ते या ठिकाणी बोलले. ऊन आहे, आपले बांधव त्या ठिकाणी बरेच जण उन्हामध्ये थांबलेले. फक्त बांधव आहे नो. एक गोष्ट सांगतो, आजपर्यंत आपल्या बीड जिल्ह्यामधला ऐका बरं, ठीक आहे. बीड जिल्ह्यामधल्या एका मुंडे परिवारातील आपल्या एका माणसाला टार्गेट करणं चालू चालू. त्याच्यासाठी तुम्हाला जागरूक राहावं लागणार आहे. पक्ष बाजूला सोडून द्या, तिकडे सगळे आपापले काय ते. एखादा धनगर बांधव असेल आपला, एखादा माळी बांधव असेल, एखादा गोसावी बांधव असेल, एखादा परेड बांधव असेल, त्या प्रत्येक बांधवाच्या मागे वंजाऱ्यांनी मोठा भाऊ, धनगरांनी मोठा भाऊ म्हणून उभं राहायचं. राहणार का नाही तुम्ही? एक शब्द जर कोणी आडवं तिडवं बोललं तर त्याच तुम्ही सगळं समजून घ्या. काय आमच्यावरती गुन्हे नोंद. सर, आम्हाला पोलिसांनी काल धमक्या दिल्या की तुमच्यावर गुन्हे नोंद होईल. आस्वालाच्या अंगावर एखादा केस वाढला ना, आस्वाला काही फरक पडेल का? आमच्या नावावर अजून पण लय मोठे गुन्हे. बरं, तरी पण विनंतीला मान देऊन आपण सगळेजण या ठिकाणी आलात. मोर्चा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला. बरेच बांधव ते तिकडे सावलीला बसलेले, हरकत नाही, वयस्कर लोक सगळे. तुम्ही सगळ्याजणांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. सतर्क राहा, जागे राहा आणि सतर्क राहा. आपल्या गावामध्ये जे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक हे जे प्रमाणपत्र द्यायला नाही बोगस, ह्या तिघायला दम देऊन सांगा, खोटं दिशील तर तुला बघून घेतो काय. या ठिकाणी मी माझा प्रस्ताव संपवतो. आदरणीय सरांना आणि नवनाथाबांना आपल्याला ऐकायचंय. तुम्ही सगळ्यांनी त्यांचं भाषण. या ठिकाणी ऊन लागते, हरकत नाही. मुंडे साहेब माहिती ना तुम्हाला, आयुष्य मुंडे साहेबांनी उन्हात घालवलं. कुणासाठी घालवलं? तुमच्यासाठी घालवलं. मी आपल्या माळी समाजाचे आमचे बांधव, समता परिषदे तालुका अध्यक्ष यांना विनंती करतो की फक्त 2 मिनिटांमध्ये आपलं मार्गदर्शन या ठिकाणी सभेला करायचंय. कृपया आपल्या माळी समाजाचे आणि समता परिषदेचे अध्यक्ष सचिन माळी. आज आपल्या केज शहरामध्ये, केज तालुक्याच्या वतीनं ओबीसी समाजाचा जो हाके सर आणि वाघमेरे सरांच्या वतीनं आज आपल्या इथं भव्य मोर्चा ठेवलेला आहे. त्याबद्दल मी 2 शब्द सांगतो. 2च मिनिटात मी संपविणार आहे. हाके सर आणि वाघमेरे सर, आज आपण केजमध्ये आलात. हे भव्य रॅली निघली. आताच धस साहेबांनी, सुमन धस साहेबांनी सांगितलं की कुठं अधिकाऱ्यांना, कुठं कोणाला पोलिसांनी धमक्या दिल्या, अमुक केलं, तमुक केलं. अहो, हे ओबीसी समाज कोणालाच भेट नाही हो. हे गोपीनाथ मुंडे आणि भुजबळ साहेबांचा समाज आहे. काही ना काही भेटत आहे. फक्त एकच सांगतो, भेऊ नका. शतपत्रिका महाराष्ट्रातली पहिली केस चालक महाराष्ट्र शासनाला दाखल कालच झालेली आहे. कोण किती खोटं कुणबी प्रमाणपत्र काढले आणि कोण किती खरे प्रमाणपत्र आहेत. 1600 खरे प्रमाणपत्र आहेत आणि तुम्ही काढलेत 11,000. अरे कशाच्या आधारे काढले हे आम्ही दाखवून देऊ. मग त्यामध्ये नामदार पंकजाताई मुंडे असतील, आपले धनंजय मुंडे असतील, डीएम आपले जगन्नाथ भुजबळ साहेब असतील आणि आपले तारणहार रात्रंदिवस
रात्रंदिवस समाजासाठी रात्र फिरणारे हाके सर आणि वाघमारे सर आणि दुसरे सर, त्यांचं नाव मला एवढं माहित नाही, मी त्याबद्दल मी तुमचे शतश आभार केस तालुक्याच्या ओबीसी समाजाच्या वतीनं मानतो. आणि ज्या ज्या वेळेस ओबीसीवर संकट येईल, ज्या ज्या वेळेस आरक्षणासाठी येईल, त्या वेळेस केस तालुक्यातून हा समाज एक मुखेनं तुमच्या पाठीमागे राहील हे मी वचन देतो. जय ज्योती, जय क्रांती, जय महाराष्ट्र. यानंतर आपण सर्व ज्यांची वाट बघतो, ज्यांनी वडीगोद्रीमध्ये या अखंड ओबीसी समाजासाठी खिंड लढवली, त्या आमच्या सर्वांचे पाठीराखे बळीराम तात्या खटके यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करायचं. महाराष्ट्राची कुलस्वामी नाही तुळजाभवानी हितवे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमचं ओबीसीचं दैवत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे, या महात्मा ज्योतिबा फुले, ज्या मनगटात बळबुद्धी आणि चातुर्य येतो, चोर पुत्र राजा बनू शकतो अशा शिकवण देणार आमच्या राजमाता अहिल्यादेवी होळकर या महामानानं अभिवादन करून आज या केच मोर्चाच्या निमित्तानं आपल्याला लाभलेले या महाराष्ट्राचं ओबीसीचं खमके नेतृत्व माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाके सर, आमचे दुसरे नेते माननीय नवनाथ आबा वाघमारे, आणि त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. ते आमचे सहकारी सुमनजी धस, त्यांची सगळी टीम, आपल्याला माझ्या ओबीसी बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, खरं तर सर क्या 2 दिवसापूर्वी एक वकील म्हणला की लक्ष्मण हाके सरांचा मराठवाड्याचा काय संबंध आहे. मला त्याला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे, मराठवाडा काय तुमच्या बापाची जहागिरी नाही. मराठवाडा हा लक्ष्मण हाके सरांचा सुद्धा आहे. आणि तुम्हाला सगळ्या बांधवाला एक नम्रतेची विनंती करायची, तुम्ही आता इथून पुढे जागृत राहिलं पाहिजे. कारण या महाराष्ट्रात जात चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. जात चोरणारी टोळी, तेवढं तुम्हाला सक्रिय राहायचंय, गावागावात जायचंय. गावगाड्यात तुम्हाला माहिती आपला बांधव किती. आता सुमंतरावनी सांगितलं आमच्या लोकांना टार्गेट केलं जात आहे. मी तुम्हाला सगळ्या बांधवाला एक हात जोडून विनंती करेन, कोण माली, कोण केली, कोण धनगर, कोण वंजारी, कोण परीट, हे नाही करता आपण सगळ्यांनी फक्त ओबीसी म्हणून सगळ्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि त्या गिधाड धमक्या देणाऱ्या लोकांना सांगायचंय, अरे आम्ही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेचे पाईक आहोत. आमच्या अहिल्यादेवी होळकरांच्या हातात पिंड आहे, आम्हाला शांततेचा संदेश देणार आहे. पण मी इथल्या जातीवादी लोकांना सांगतोय, आम्ही शांत बसायला संत नाही. वेळ आली तर कुऱ्हाड सुद्धा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे वेळ प्रसंगी आम्ही एकीकडे भगवान बाबाला मानणारे लोक आहोत, आम्ही भगवान बाबाला मानणारे लोक आहोत, आम्ही स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडेला मानणारे लोक आहोत, आम्ही त्यांचे पाईक आहोत, आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. अरे पण तुमच्या आमच्या लेकरांच्या हितासाठी जो माणूस लढतोय या महाराष्ट्रात, एकीकडे लोकशाहीची भाषा बोलतो, एकीकडे हे लोकांनी कसं अतिक्रमण केलं तुमच्या जातीमध्ये हे बोलतो, तर त्या माणसावर गुन्हे दाखल होते. गुन्हे म्हणजे मला तुम्हाला सांगायचं, असे कितीही गुन्हे दाखल झाले हाके सरांवर, तर हाके सर मागे हटणारा माणूस नाही. एक औरंगाबादचे कोणतरी कोळे करे किंवा म्हणाला मी 7 दिवसात हाके सरांच्या अंगाला हात लावतो. तुमच्या माध्यमातून चॅलेंज आहे, जो हात हाके सरच्या अंगाला लागल, जो हात फाटल्याशिवाय आम्ही राहणार नाही. याचा किदार धमक्याला घेणारे आम्ही लोक नाहीत. अरे त्या वडीगोदरीत ह्या खटक्यानी एक ठिकाणी सगळं दाखवून दिलंय. अरे बाकीची ओबीसी अजून लय मोठी आहे.
तुम्ही मला काही करू शकले नाही. अरे तुम्ही सरच्या अंगाला काय तुम्ही केसाला हात लावून टाका आणि तुम्हाला दाखवून देऊ ओबीसी काय. या अशा इतर धमक्याला भेटणारे आम्ही नाही. आणि तुम्ही आता म्हणले की आपल्या बाहेर माया उधारल्या जातात, पण त्यांना सांगायचंय मला खऱ्या शिव्याचा उगम आमच्यापासून झालाय. आम्ही जर खऱ्या शिव्या द्यायला लागलो ना तर तुमची प्रतिफल पुढे होईल. पण आपले लोक फेसबुकवर सोशल मीडियावर व्यक्त होत नाहीत. अहो आपली हाके सरांची पोस्ट पडली त्याचे 10 कमेंट येतात. इथून पुढे आपण सुद्धा सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे आणि तशाच तसं उत्तर यांना दिलं पाहिजे. आणि आपण सगळे सर्वजण मान्य प्राध्यापक लक्ष्मण हाके सर असतील, नवनाथा वाघमारे असतील, यांच्या पाठीशी खंबीर उभं राहायचा प्रयत्न करा. अशा लाखोंच्या सभा आपल्या इथून पुढे होणार आहेत. काय तुम्ही कळमनुरीचा मोर्चा पाहिला असेल, गावगाड्यातला ओबीसी जागृत झालाय. आता मागं हटायला तयार नाही, कारण हे डुप्लिकेट जे आरक्षण दिलेलं आहे ते तर वाचणारच नाही. ते फक्त दिलेलं चॉकलेट आहे, चॉकलेट फडणवीस साहेबांनी दिलं चॉकलेट. आता चॉकलेट असं दिलंय की ते 3-4 महिने इरगळतच नाही. त्याच्यामुळे चॉकलेट आहे. अशा आरक्षणाला आपल्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. आणि ज्या दिवशी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागेल त्या दिवशी या महाराष्ट्रातला एकही मंत्री एकही आमदार रस्त्याने फिरू देणार नाही. माझ्या आपल्या माध्यमातून फडणवीस साहेबांनी विनंती आहे, तुम्ही एकीकडे म्हणता की आमचा डीएनए ओबीसी आहे आणि एकीकडे आमच्यातूनच आरक्षण द्यायचा प्रयत्न करतात, म्हणजे हा तुम्ही ओबीसीला केलेला घात आहे. मान्य पण मी मित्रांना सांगतो ओबीसीच्या पाठीमागे गंभीर नेते उभा आहेत. मान्य पंकजाताई असतील, मान्य धनुभाऊ असतील, मान्य भुजबळ साहेब असतील, मान्य हाकेसर असतील, मान्य नवनाथ वाघमारे असतील. त्याच्यामुळे आपल्या आरक्षणाला पुढे धक्का लागणार नाही. आपण एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या उन्हात आलात त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय ओबीसी. धन्यवाद सर. मी या सर्व ओबीसी बांधवांच्या या विशाल मोर्चामध्ये एका गोष्टीचं सर्व बांधवांना आवाहन करून देतो की सर, आजपर्यंत आमच्यासाठी जो इतिहास शिकवला गेला तो स्वतःच्या सोयीचा शिकवला गेला आणि आमच्याही जे काही इतिहासामध्ये योगदान आहे ते योगदान या इतिहासकारांनी बाजूला ठेवलेलं आहे. या पुरंदरच्या किल्ल्यावर इतिहासामध्ये एक लढाई झाली होती आणि त्या लढाईमध्ये मुरारबाजी देशपांडे नावाचा एक वीर मुघलांच्या विरोधामध्ये लढत होता आणि त्या लढाईमध्ये त्या मुरारबाजीचं शिर धडा वेगळं झालं. त्यावेळेला एका इतिहासकारानं लिहिलं होतं की जिवंत वीर जे लढले लढले नवल काय ते घडले, धडा वेगळे शिर झाल्यावर धडही नुसते लढले. अशी खान अशी माती ही आमुची, पा चालून पाणे आमुच्या इतिहासाची, पा चालून पाणे आमुच्या इतिहासाची. या जाहीर सभेसाठी वंचित बहुजन आघाडीला जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते शरद दिवार या ठिकाणी आपलं मत थोडक्यात व्यक्त करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात पाठिंबा देऊन आपलं मत व्यक्त करायचंय. स्वागत आहे. डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मला याच्या अगोदर मान्यवरांनी सांगितलं की तुम्हाला जास्त वेळ नाही, 2 मिनिटांमध्ये तुमचं मनोव्यक्त पूर्ण करायचंय. बंधूंनो, आज महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण चाललंय, हे काय बरोबर नाहीये. पण या दुंदबल्या समाजाचा जर कोणी वाली असेल ते सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. हे सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तुम्हाला सांगायची वेळ मला ही येते आहे की या जातीपातीच्या राजकारणामध्ये जे कष्टकरी दीनदुबळा समाज आहे तो होरपळतोय, याचा कुठतरी खंत वाटती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340 हे कलम ओबीसी बांधवांना पहिल्यांदा दिलं होतं की हा 12 बलुतेदार समाज माझा कुठं वंचित राहिला नाही पाहिजे. तुम्हाला मी एक जास्त वेळ नाही घेणार, तुम्हाला एक
5 मिनिटाचे तुम्हाला कवी सांगतो आणि ते मन माझं सांगतोय की घोड्याचा तबेला असतो, त्या घोड्याच्या तबेल्यामध्ये जसं माणसाला अनेक पदार्थ आवडतात तसं घोड्याला एक पदार्थ आवडतो म्हणजे चणे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला संविधान दिल्याच्या नंतर महार समाजाचा हा नेता खरंच हा संविधान लिहू शकतो का असं तुच्छ हिणवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला वेळोवेळी दाखवून दिलं. बाबासाहेब हरले नाहीत. बाबासाहेबांना 12 बलुतेदाराचा पहिला प्रश्न निर्माण केला, तो म्हणजे आरक्षण. 340 हा कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा मार्ग आपल्याला दिलेला आहे. मला जास्त बोला येत नाही, मी काय मोठा नेता नाही, पण हाके सरांना मी आल्याला भेट दिली. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं केजमध्ये जो मोर्चा चाललेला आहे हाके सरांचा, त्याला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा द्या. खरंच मला अभिमान वाटतो की आता हा नेता ओबीसी समाजाचा जागृत करून आणि कुठेतरी हा काळात फसलेल्या समाजाला वरी काढण्याचं काम करतो, ते मी तुमच्या माध्यमातून. म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही सकाळी फोन लावला. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर मला 2 मिनिटं फोनवर बोलले, म्हणले त्या पाठिंबा देऊन त्याला वंचित बहुजन आघाडी हा केज तालुक्यातून पाठिंबा दिला असं जाहीर करा आणि आपलं कार्य चालू राहू द्या. म्हणून जास्त वेळ घेणार नाही. म्हणून जाता जाता सांगतो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना पत्रकार माध्यमातून विचारण्यात गेलं तो प्रश्न म्हणजे बाळासाहेब तुमचं ह्या ओबीसी मोर्चात आणि मराठा बांधवाच्या मोर्चात तुमचं म्हणणं काय. तर बाळासाहेब आंबेडकरांनी म्हणणं सांगितलं, ते म्हणणं म्हणजे ओबीसी बांधवाचं ताट वेगळं आणि मराठा बांधवाचं ताट वेगळं. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना दिलेलं आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, कुणी कुणाच्या ताटामध्ये घुसू नका. जर घुसण्याचा प्रयत्न केला तर वंचित बहुजन आघाडी तुम्हाला चितपीट केल्याशिवाय राहणार नाही. या सभेत मी सांगतो, हा जाहीर पाठिंबा करतो. जय भीम, जय संविधान. या ओबीसी मोर्चाच्या या विचार मंचावरून, व्यासपीठावरून मी राज्य सरकारला असं आवाहन करतो की तुमच्यावर जर कोणाचा दबाव असेल तर देवाभाऊ तुम्ही या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद माननीय भुजबळ साहेबांकडे द्या. आणि तुम्हाला असं वाटत असेल की भुजबळ साहेब हे दुसऱ्या पक्षाचे आहेत तर पंकजाताईकडे द्या. आणि मग बघा कुणी दबावात येत आहे का, कुणी दबाव घेत आहे का तुमचा, असं आवाहन मी शासनाला करून ओबीसीचे नेते माननीय नवनाथ आबा वाघमारे यांना आवाहन करतोय की त्यांनी व्यासपीठाच्या विनंतीला मान देऊन, माननीय नवनाथ आबा वाघमारे आणि लक्ष्मणजी हकेसर यांच्या विनंतीला मान देऊन श्री प्रदीपजी बांगर आपलं मत या ठिकाणी मांडणार आहेत. वेलकम. सर्वप्रथम व्यासपीठाची माफी मागतो. बैराम तात्याच्या नंतर मी बोलणं संयुक्तिक नाहीये, परंतु संतोष दादा, भगवानरावजी केदार साहेब आणि समस्त ओबीसींच्या विनंतीला मान देऊन आणि सुमंत भैया दास यांच्या विनंतीला मान देऊन मी अवघ्या 2 मिनिटात माझं मत व्यक्त करतो. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, जगण्याचा हक्कच नाकारलेल्या पाखरांना, तुम्हा आम्हांना हे व्यासपीठ खुलं करून देणाऱ्या, उभं आसमांत खुलं करणाऱ्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांना महाअभिवादन. खऱ्या अर्थानं ज्या लोकनेत्यानं या भूमीतून, या मातीतून ओबीसीची वज्रमूठ सबंध हिंदुस्थानला दाखवली, जो तुमचा आमचा नेता, माझा देव, जर आज असता तर आपल्याला या चळवळीसाठी रस्त्यावर यावं लागलं नसतं. त्या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना शतशः वंदन करतो. वयाच्या 80व्या वर्षी गावगाड्यातील 18 पगड बहुजनांसाठी, ओबीसी साठी
महाराष्ट्राचा ढाण्यावाद, ओबीसीची बुलंद तोप छगनरावजी भुजबळ साहेब तुमच्या आमच्यासाठी मैदानात उतरतायत. त्या भुजबळ साहेबांना वंदन करतो. आणि ओबीसीच्या या रामराज्यासाठी, ओबीसीच्या हक्काच्या लढाईसाठी खऱ्या अर्थानं राम आणि लक्ष्मणाची जोडी बनून सबंध महाराष्ट्र चांदा ते बांधा जे तुमच्या बळावर पिंजून काढतायत त्या प्राध्यापक लक्ष्मणराव हाके आणि मराठवाड्याचे भूमिपुत्र माझे मित्र नवनाथ आबा वाघमारे यांना देखील मानाचा मुजरा. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला वंदन करतो. जास्त बोलणार नाही. एकच सांगायचंय, मराठा आरक्षणाला आम्ही पाठिंबा दिला, परंतु ओबीसीतून तुम्ही मागितलं. तुम्हाला एकच सांगतो, हमारे अंगना में तुम्हारा क्या काम है, हमारे अंगना में तुम्हारा क्या काम है. एकच ओळीत माझं भाषण संपवणार आहे. अधिकचा वेळ घेणार नाहीये. बाधाएं आती है तो आए, बाधाएं आती है तो आए, गिरे प्रलय की घोर घटाए, पांव के नीचे अंगारे है, सिर पर बरसे यदि ज्वालाएं है, निज हाथों में हंसते हंसते आग लगा कर जलना होगा. इस ओबीसी आरक्षण की लड़ाई में हमें कदम से कदम मिलाकर चलना होगा, हमें कदम से कदम मिलाकर चलना होगा. माझं भाषण थांबवतो. एकच सांगतो, जली हुई को आग कहते हैं, जली हुई को आग कहते हैं, बुझी हुई को राख कहते हैं. इस राख से जो बारूद निकलता है उसे ओबीसी समाज कहते हैं. एवढं बोलून माझ्या नेत्या पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेबांना वंदन करतो आणि थांबतो. जय भगवान, जय गोपीनाथ, जय ओबीसी. यानंतर माननीय नवनाथ आबा वाघमारे, नवनाथ आबा 2 शब्द बोलणार आहेत. नवनाथ आबांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. रयतेचे राजे छत्रपती शिवराय, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, राजमाता मा जिजाऊ, माता रमाई, अण्णाभाऊ साठे, संत सेवालाल, संत भगवान बाबा, संत वामन भाऊ, स्वर्गीय वसंतरावजी नाईक, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे आणि ज्या ज्या महापुरुषांनी, महामानवांनी आपल्या ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य झिजवलं, या सर्वच महापुरुषांना, महामानवांना माझा मानाचा मुजरा आणि त्रिवार अभिवादन. आज केज येथे होत असलेल्या महाएल्गार मोर्चा आणि या महासभेला मंचावर प्राध्यापक लक्ष्मणजी हाके, आमचे वडी मोटरी भागातील डॉन बळीराम तात्या खटके, आमचे या भागातील बाळासाहेबजी ढाकणे सर, आमचे सुमंतजी धस, हिंगोलीहून आलेले ज्यांनी अतिशय हिंगोलीचा मोर्चा लाखोंच्या संख्येने यशस्वी केला, त्यातील समन्वयक ॲडव्होकेट रवीजी शिंदे, आमचे मित्र प्रदीपजी बांगर, या राज्यामध्ये जरांगे नावाच्या माकडाला सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्यानं भिडणारे सोशल मीडिया टीम हर्षवर्धनजी बारावकर, शिवहर काळे, माझ्यासोबत आलेले बाळासाहेब बोरकर, महेशजी चोते, अनुज भैया चेपटे आणि या भागामध्ये या सर्व लोकांना जागा करण्याचं सातत्यानं विडा उचललेले आमचे माऊली प्राध्यापक माऊली शिरसाट असतील, आमचे मोहनजी आगाव असतील, केशव तात्या आंधळे असतील आणि आमची इठ्ठी बारकी पवन करवार,
बांधवांनो, गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतोय ज्या लोकांना आपण ज्या प्रस्थापितांना आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, ज्यांना डोक्यावर घेऊन नाचण्याचं काम केलं, ह्याच जातीवादी माकडांनी आता आपल्या विरोधात षडयंत्र केलंय. खरं तर आपण मराठा समाजाच्या मुलांच्या शिक्षण आणि नोकरीच्या आरक्षणाला कधी विरोध केला नाही आणि करणारही नाही. त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे शिक्षण आणि नोकरीतलं. परंतु या राज्यामध्ये 5वी नापास पिसाळल्याला ते खरजुलं कुत्र अंतरवाली मिळाली. याला समोर करून बारामतीचा करामती आणि जातीवादी वय गेले पण सोय नाही राहिलेला शरद पवार यानं ओबीसीच्या अस्तित्व संपवण्यासाठी, ओबीसींना राजकारणातून हद्दपार करण्यासाठी खरं तर हे षडयंत्र आंतरवाली सराटीतून हा पिसाळलेलं कुत्र उपोषणातून उठून गेलं होतं. परंतु त्याला अक्षरशः त्याचा शरद पवारांचा लाडका नातू शेमडा रोहित पवार आणि आमचा घनसावंगीचा 12चा आमदार, माजी आमदार, त्यांनी त्याला उठून आणून पुन्हा उपोषणाला बसवलं आणि उपोषणाला बसवल्याच्या नंतर या राज्यामध्ये झुंड निर्माण व्हायला सुरुवात झाली. हे चाललंय काय? या राज्यामध्ये 58 ते 59% असणारा ओबीसी समाज, या 7% असणाऱ्या ओबीसी समाजाच्या सोबत असणारा माझा दलित समाज, मुस्लिम समाज, माझा आदिवासी समाज आपल्या सोबत असताना आपल्यावर हल्ले होत आहे. आपण किती दिवस शांत बसायचंय? आपण किती दिवस घरात राहायचंय? आता करो या मरोची लढाई सुरू झाली. गावखेड्यामध्ये आपल्या गरीब बांधवावर हल्ले व्हायला सुरुवात झाली. तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये नाभिक समाजाचे दुकानं फोडण्याचं, जाळण्याचं काम केलं. तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये सुभाष राऊत सारख्या माणसाची, माळी समाजाच्या माणसाचे हॉटेल जाळण्याचं काम केलं. सोनार समाजाचं दुकान फोडण्याचं काम केलं. आणि हे काय चोऱ्या करायला लागलेत काय? स्वतःला छत्रपतीचे वंशज म्हणून घेताय आणि चोऱ्या चपाट्या सुरू केल्या काय यांनी? लाजा वाटल्या पाहिजे. आणि आम्ही बोललो ना ते 2-5% लोकांना मी म्हटलं किंवा हे निजामाच्या, अरे यांच्या बुडाला अशी आग लागले ते आम्हाला फोनवर फोन हाके सर म्हटले ते मुलींचे लग्न आमच्या पोरासोबत लावून द्या. अरे राजश्री शाहू महाराज सुद्धा म्हणले होते ना, मग तर तुम्ही शाहू महाराजाला मानत नाहीत का? ठीक आहे, हाके सरांनी म्हणलं होतं आधी तुम्ही आम्हाला आमच्या पोरांना 11 मुली द्या, आम्ही बी भविष्यात विचार करून देण्याचा. परंतु हाके सर फक्त म्हणले आमच्या मुलांना द्या. परंतु इतकी आग लागली. अरे मग आग लागण्याचा तुम्हाला गरज नाही ना. तुम्हाला आरक्षण ओबीसीतून पाहिजे, तुम्हाला दलित व्हायचंय आणि पाटील म्हणायचंय, म्हणजे 2 हाना पण पाटील म्हणा. परंतु आम्ही पाटील का म्हणायचं तुम्हाला? आता आमच्या उष्ट खायला आले म्हणजे तुम्ही आमच्या खाली गेले. आता तुम्हाला आता आम्ही पाटील म्हणण्याचा विषय संपलेला आहे. त्यामुळे आता इथं पुढे कोणी या महाराष्ट्रात पाटील राहिलेलं नाही. आणि त्या खरजुल्याला कोणी काय म्हटलं की त्या लोकांवर हल्ले केले जातात. काल कळमनुरी हिंगोली जिल्ह्यामध्ये भेंडेगाव वसमत तालुक्यामध्ये तिथं आपले संभाजी चंपती सोनटक्के वय वर्ष 55 यांनी त्या खरजुल्या कुत्र्याच्या विरोधात काहीतरी पोस्ट केली. अरे खरजुल्याला खरजूनच म्हणावं लागेल ना, पिसाळ्याला पिसाळीच म्हणावं लागेल. आता हे खरजुलं कुत्र भुजबळ साहेबावर भुंकतोय, पंकजाताईवर भुंकतोय, धनंजय मुंडे साहेबावर भुंकतोय, कुठलं की बीडला येऊन पडतोय आणि बीडून आलं की सासऱ्याचे तुकडे मोडतो तिकडे आमचे. आणि याची लायकी काय? जो सासऱ्याच्या घरी पडून राहतो, जो सासऱ्याचे तुकडे मोडतो, याची या राज्यामध्ये, त्या देशामध्ये भुजबळांचं राजकारण, समाजकारण गेल्या 50 वर्षापासून आपण पाहतात. त्यांचं वय काय, त्यांचा अभ्यास काय, त्यांचा आदर किती आहे देशात, त्यांच्या विरोधात यांची बोलायची लायकी काय भामट्याची? आणि सासऱ्याचे तुकडे मोडणारा बोलतो भुजबळ साहेबांवर, सासऱ्याचे तुकडे मोडणारा कोणावर बोलतो? पंकजाताईवर. अरे पंकजाताई ह्या लोकनेत्याची लेखी, याच्या लोकनेत्यांनी तुमच्या समाजातले अनेक आमदार केले, खासदार केले, मंत्री केले. आता तर त्या लोकनेत्याच्या मुलीविषयी बोलतोय तुम्ही राजा बाळगले पाहिजे ना. तुमच्या बीड जिल्ह्यातले अनेक आहेत ना, ते
बजरंग्या आनाव धनाने निवडून आला बरं का. आनाव धनाने पुन्हा निवडून कधीच येणार नाही. तो आष्टी पाठव घेतो, तो आष्टीचा जब्या असा वाकडा तिकडा होतो जाऊन करतो. आणि मी सांगतो विधानसभा आली की पुन्हा पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेबाकडे लोटांगून घेतो जब्या. निवडून आलं की त्याला जात सुटतील. आणि आपल्या विरोधात बोलायला आता मी 2-4 दिवसापूर्वी काय म्हटलं, मी बरोबर करेक्ट कार्यक्रम केला. अरे जब्या तू जाब्या, आम्ही करेक्ट कार्यक्रम येणार आहे विधानसभेला करू. निवडून आला पाहिजे ना. आमचं चुकलं रे. आमच्या ओबीसी बांधवांनी तुला पंकजाताईनं सांगितलं, धनुभाऊनी सांगितलं म्हणून तुला भरभरून मतं दिले. पण आम्ही आता ठरवलंय ओबीसीचं मत, ओबीसी उमेदवार नसेल तर ओबीसीचं मत एससीला, एससीचा नसेल तर एसटीला, एसटीचा नसेल तर मुस्लिम बांधवांना. परंतु या निजामाच्या विचाराच्या लोकांना आता इथून पुढे मतदान करायचं नाही. बरं तुम्हाला मला सांगायचंय की पिसाळलेल्या कुत्रे तर निजामामध्ये ते निजामाचा फोटो पाहिलेला आहे का तुम्ही कधी? अरे ते 28 किलोचं होतं ते. तसंच यांनी जर थोडी दाढ वाढवली या पिसाळलेल्या कुत्र्यांनी तो सेम निजामासारखं दिसत. म्हणजे निजामाचा आपण जर त्याला काय म्हटलं, निजामाचा विषय काढलाय मग राग यायचा काही संबंध नाही ना. त्यामुळे मला वाटतं निजामासारखं दिसतंय, निजामासारखं वजन आहे. आणि मागतो बी हैदराबाद गॅजेट म्हणजे निजामाच्या गॅजेट म्हणून, निजामाच्या संविधानातून याला आरक्षण लागतंय संविधानातून. आणि बापाचा फोटो स्टेजवर ठेवायला भामट्याला लाज वाटते. अरे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या संविधानातून तुम्हाला आरक्षण पाहिजे. आणि तुम्हाला जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जर चालत नसेल तर तुम्ही संविधान मानत नाही. माझी या राज्य सरकारला विचारलंय, हे राज्य आणि देश स्वतंत्र झालेला आहे. हा देश आणि हे राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालत असताना, मराठवाडा ह्या निजामशाहीतून मुक्त झालेला असताना तुम्ही हैदराबाद गॅजेटियर कसं काय लागू करू शकता? म्हणजे तुम्हाला संविधान मान्य नाही का? या राज्य सरकारला संविधान मान्य नाही का? मग तुम्ही हैदराबाद गॅजेटच्या नुसार गेल्या अनेक वर्षापासून माझा धनगर समाज वेगवेगळ्या राज्यामध्ये एसटीमध्ये आहे. आमचा बंजारा समाज सुद्धा एसटीमध्ये आहे, वंजारी समाज सुद्धा एसटीमध्ये आहे. आमच्या धनगर समाजाने अनेक वर्षापासून मोर्चे आंदोलन केले. पण तुम्हाला त्यावेळेला नाही कळलं का तुम्हाला हैदराबाद गॅजेटियरच्या नुसार त्यांना एसटीचं आरक्षण द्यावं म्हणून? या 5वी नापासाने मुंबईत का आले? अरे मुंबईत जास्त गुन्हे कोण होते? 10,000पेक्षा पोलीस प्रशासनाचा आकडा आहे. 10-12,000 आकडा होता फक्त. परंतु वाहनं बी 10-12,000च. म्हणजे माणसापेक्षा वाहनं यांनी जास्त नेले. आणि मुंबईच्या फुटपाथवर, मुंबईच्या रस्त्यावर अक्षरशः डिवायडरवर बसून यांनी संडास करण्याचं काम केलं. याला उच्चवर्णीय कसं म्हणायचं? अरे तिथं गाड्या चालत असताना तोंडावर असे झाकायचे रुमाल आणि तिथं संडास करण्याचं काम. लोकांना याला लाजा वाटल्या पाहिजे. अरे हे स्वतःला छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून घेतात, छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून घेतात. खरं तर हे छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून घ्यायला यांना लाजा वाटले पाहिजे. आणि आम्हाला सुद्धा शंका येते खरंच छत्रपती शिवरायांचे वंशज. आणि छत्रपती शिवरायांचे वंशज जरी नसले तर छत्रपतीच्या विचाराचे आम्ही वारसदार आहोत. कारण छत्रपती शिवरायांना आम्ही कधी धोका दिला नाही. छत्रपतींच्या लढाया पूर्ण 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 बलुतेदार इतर मग त्यामध्ये मुस्लिम समाजाने सुद्धा इमाने इतबारे काम करण्याचं काम छत्रपतींसाठी केलंय. परंतु या भामट्याने छत्रपती सोबत दगाफटका केलाय. छत्रपतींना संपवण्याचं षडयंत्र यांनी केलं. आणि छत्रपती संभाजी राजेंना पकडून देण्याचं काम छत्रपतींच्या मेहुण्याने केलंय. म्हणजे यांना सत्य पुढे काही कळत नाही. यांना सत्ता दिसली की यांना नाते गोटे काही कळत नाही. यांना फक्त मला सत्ता मिळाली पाहिजे. आणि निजामाकडे गेले कशाला होते? हैदराबाद गॅजेटसाठी निजामाच्या तिथं कशाला गेले होते? निजामाच्या दाऱ्या करायला गेले होते का? निजामाचे कपडे घ्यायला गेले होते? निजामाचे काय निजामाच्या कपड्यांना इस्त्री करायला गेले होते का? निजामाच्या तिथं बेरुतीगिरी करायला गेले होते का?
यांनी सांगितलं पाहिजे. नंतर हैदराबाद गॅजेट लागू करा म्हटलं पाहिजे. तर यांना निजामाच्या गॅजेट लागू करण्याचा राज्य सरकारला सुद्धा अधिकार नाही. कारण हे हैदराबाद गॅजेट लागू करता येत नसताना त्या राज्य सरकारनं त्या मराठा समाजाच्या झुंडशाहीला बळी पडून शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार, उद्धव ठाकरेचे आमदार, खासदार या सर्वांच्या रसदीच्या जीवावर ते खरजुलं कुत्र मुंबईला गेलं. उच्च न्यायालयाचा सुद्धा अवमान त्या खरजुल्याने केलाय. आणि खरं तर चेटी पिळली झाली, भजे खाऊन पिळली गेली झाली. रात्रीच्याला भजे खात होतो आणि यांचे खरं तर त्या पिसावलेल्या कुत्र्याचे बांडगोळा आम्हाला नाव ठेवण्याचं काम करतात, आम्हाला ट्रोल करण्याचं काम करतात. आणि त्याच्या बापाला जर ट्रोल केलं तर यांना राग येतो. आता आपल्या लोकांनी, आपल्या तरुणांनी जागं झालं पाहिजे, तसेच तसं उत्तर दिलं पाहिजे. कारण या राज्यामध्ये ते फक्त 10% आत आहेत. 12-14% आहेत ऑलरेडी, पण त्याच्यातले 5-6% तर ते अगोदरच कुणबी होऊन बसलेले राहिले 7-8%. पण 7-8% मराठा समाजाला जर आपण घाबरत असेल तरी आपलं सुद्धा आपण आता काहीतरी विचार केला पाहिजे. कारण आपण या राज्यामध्ये 7%च्या आसपास आहोत. आणि आपल्या जोडीला दलित समाज आहे, आदिवासी समाज आहे आणि मुस्लिम समाजाला सुद्धा यांनी त्रास दिले. माझी दलित बांधवांना सुद्धा कळकळीची विनंती आहे, तुमचे काही बांडगोळ त्याच्या मंचावर जातात, त्या खरजुल्या कुत्र्याच्या मंचावर जाऊन त्याला पाठिंबा देण्याचं काम करतात. तुमचे बीड जिल्ह्याची सुद्धा सोय घोषित नेते बरं का दलित समाजाचे. अरे दलित समाजाचा एकच नेता इथं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या राज्याचा नेता आहे. असं कोणी उठतंय सोशल मीडियाच्या माध्यमातून नेता होत आहे, आमच्या लक्ष्मणरावावर टीका करायची, उठसून आमच्यावर काहीतरी बोलायचं. अरे तुला ते लाज वाटायला पाहिजे. तू त्या मंचावर जातो आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही, तू त्या बांडगोळाला पाठिंबा देतो. आपल्या बापाचा फोटो तिथं नाही तरी तुम्हाला लाज वाटत नाही, आपल्या बापाचा फोटो नाही तरी त्याला राग येत नाही. मग याला काय म्हणलं पाहिजे आपण सुद्धा रोखलं पाहिजे. आपल्यातले कोणी चुका करतात. माझ्या मुस्लिम समाजातील बांधवांना सुद्धा आठवलं पाहिजे. आजपर्यंत आपल्याला कोणी त्रास दिलाय, ओबीसी बांधवांनी कधीही त्रास दिला नाही मुस्लिम बांधवांना सुद्धा. त्यामुळे मुस्लिम आपला मित्र कोण, आपला शत्रू कोण आता ओळखण्याची वेळ आली. आपण दलित, मुस्लिम, ओबीसी म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. आपल्याला ओबीसीचं आरक्षण टिकवायचं आहे. आपल्याला येणाऱ्या काळात आज ओबीसीचं संपवलं जाईल, उद्या हे लोक दलित समाजाच्या आरक्षणावर सुद्धा घाला घालायला मागं पुढे पाहणार नाहीत. आजपर्यंत मराठा समाजाने काहीतरी 56 मोर्चे काढले होते कोपर्डीच्या नावाखाली. त्या कोपर्डीच्या मोर्चामध्ये यांची मागणी काय होती? अॅट्रॉसिटी रद्द करा. अॅट्रॉसिटी खायला लागली घ्यायला म्हणजे अन्याय तुम्ही करायचा, आमच्या माता भगिनीवर अत्याचार तुम्ही करायचे, आमच्या तरुणांना मारहाण तुम्ही करायची. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही विचारपूर्वक अॅट्रॉसिटीचा कवच दिला असेल ना माझ्या बांधवांसाठी. तुम्ही त्रास देताय म्हणून दिलंय, परंतु ती अॅट्रॉसिटी रद्द करा म्हणणारे, ती अॅट्रॉसिटीची रद्द करण्याची मागणी करणारे कोण असतील ते या राज्यातील सरंजामी मराठी. मग दलित समाजातील ते पाठिंबा देण्यात ह्या लोकांनी आता जागं झालं पाहिजे. आपलं शत्रू कोण, मित्र कोण. येणाऱ्या काळात खांद्याला खांदा लावून लढायची वेळ आलेली आहे. आपल्याला घाबरायची गरज नाही. आपल्यासाठी ते देशाचे ओबीसीचे सर्वोच्च नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब लढतात. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं ओबीसीचं ताट वेगळं पाहिजे, मराठ्यांचं ताट वेगळं पाहिजे आणि ओबीसीच्या याच्यात घुसखोरी करा तर तुमचं आरक्षण टिकणार नाही, हे बाळासाहेबांनी सुद्धा ठणकावून सांगितलं. लोकनेत्याचं लेख आदरणीय पंकजाताईनं कडक शब्दात सांगितलं, जे गेल्या 2 वर्षात 58 ते 59 लाख बोगस कुणबी नोंदी मार्फत प्रमाणपत्र वाटप झालेत, ते रद्द करण्यासाठी किंवा त्याच्यात जी खाडाखोड करून चुकीचे प्रमाणपत्र वाटप झालेत, यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आदरणीय पंकजाताईंनी केली. म्हणजे ताई साहेब सुद्धा आता ओबीसीसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. ताई साहेबांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे. धनंजय मुंडे साहेब बोलायला लागले, तिकडे नागपूरमधून आदरणीय विजय वडेट्टीवार साहेब बोलतायत. त्यामुळे आता आपल्याला घाबरायची गरज नाही. गोपीचंद पडळकरांसारखा वाघ आपल्या सोबत आहे, प्रकाशांना शेंडगे बोलतात. त्यामुळे आपण सर्व एकत्र आहोत. आपला हा लढा आता
रस्त्यावर आणि न्यायालयीन दोन्ही सुद्धा लढे लढवावे लागतील. हे आपल्याला मोर्चे करायचे, 100 पेक्षा जास्त मेळावे मोर्चे करून आपल्याला मुंबईत धडकायचंय. पावसाळा होतो नाही होतो, दसरा मेळावा झाला की लवकर आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून आपल्या सर्वच नेत्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला मुंबईमध्ये जावं लागणार आहे. कारण मुंबईला काय जायचंय? जर राज्य सरकारला जर नाक दाबल्यावर राज्य सरकारचं तोंड उघडत असेल, मुंबई नोटीस धरली तर राज्य सरकारला कळत असेल, झुंडशाही मुंबईत जाऊन जर केली तर राज्य सरकारला कळत असेल, तर नक्कीच आपण सुद्धा आता झुंडशाही करू शकतो. अरे 8% असणारे 7-8% असणारे मराठी मुंबई जाम करू शकतात. अरे तुम्ही आम्ही तर 7% आहोत. 7% असणारा ओबीसी समाज जर मुंबईत गेला ना तर या राज्य सरकारला कुठं पळावं ते सुद्धा कळणार नाही. त्यामुळे आता करो या मरोची लढाई आहे. बांधवांना तुम्ही जर शांत राहिले, ते बघा आम्ही दररोज भाषण देतोय, दररोज बोलतोय, 2-2-3-3 सभा घेतो, मीडियाशी बोलतोय. तुम्ही आम्हाला बघत असताना तुम्ही आमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही बोलत असताना कॉमेंटच्या बॉक्समध्ये जर गेले तर आम्हाला किती खालच्या भाषेत शिवीगाळ करण्यात येते, आम्हाला किती लाखोली वाहिले जाते, परंतु आम्ही त्याला घाबरत नाही. आम्हाला कळतंय आमचं ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपतंय, आमचं नोकऱ्यातलं अस्तित्व संपतंय, आमचं शिक्षणातलं अस्तित्व संपतंय. ते वाचवायचं असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. आपला ग्रामपंचायत सदस्य होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. आणि खरं तर यामध्ये तुमच्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर या पदावर तुम्ही गेले नाही पाहिजे. म्हणून या राज्यातील आजपर्यंत आपण त्याला ज्येष्ठ विनोद करामती काका, शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार यासारख्या सर्व जातीवादी मराठा नेते आमदारांनी हे षडयंत्र सुरू केलंय. परंतु हे आपल्याला अस्तित्व टिकवण्यासाठी याला जशाच तसं उत्तर द्यायचंय. आणि हे जर आपल्याला येणाऱ्या काळात आपलं ओबीसीचं वोट ओबीसीला का द्यायचंय? कारण की याला आपण विधानसभेत पाठवतो, याला आपण लोकसभेत पाठवतो. विधानसभेत केल्यामुळे याला मंत्रिमंडळात जाता येतोय, लोकसभेत केल्यामुळे याला मंत्री होता येतोय केंद्रात. परंतु यांना जर ग्रामपंचायत सदस्य आपला झालेला चालत नसेल तर आम्हाला सुद्धा तुम्ही आमदार झालेले चालणार नाही. ते आपल्याला ग्रामपंचायत सदस्य होऊ देणार नाही तर आपण त्याला आमदार होऊ द्यायचं नाही. ते आपल्याला जिल्हा परिषदेचा सदस्य होऊ देणार नाही, आपण त्याला खासदार होऊन द्यायचं नाही. त्यामुळे ओबीसीची सत्ता येणाऱ्या काळात आणायचे, ओबीसीला मतदान करायचं. ओबीसी नसेल तर आरक्षणवाद्यालाच मतदान करायचं. आपलं कोण पडतो कोण ओळखायचं हे आता तुम्हाला कळकळीची विनंती करतो. वेळ खूप झालाय, पाऊस येण्याचे चिन्ह आहे, सरांना बोलायचंय, त्यामुळे माझं भाषण जरा थोडक्यात थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय ओबीसी, जय हिंद. यानंतर त्यांच्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. मोरक्या म्हणून महाराष्ट्र सर्व देशभरात ज्यांची ख्याती आहे असे लक्ष्मणजी हाके सर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील. आता एक माहिती मिळाली, या मोर्चाचं आयोजन ज्यांनी केलं ते असे सुमन धस यांचे आजोबा वारलेले. आता सुमन धसाचे आजोबा वारलेत. आपण सरांचं भाषण ऐकूया आणि कार्यक्रम संपूया. अरे कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला. सुमन धस यांच्या आजोबांचं निधन झालेलं आहे. मी त्यांना विनम्र असं श्रद्धांजली अर्पण करतो. खरं तर त्यांनी गेल्या अनेक दिवसामध्ये इथल्या सर्व त्यांच्या सहकाऱ्यांना, ओबीसी बांधवांना, भटक्या जाती जमातीतल्या बांधवांना एकत्रित घेऊन या मोर्चाचं नियोजन केलं. खऱ्या अर्थानं आता मी विचारपीठावरच्या कुणाची नावं घेणार नाही. आपल्या या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 5 ते 6 बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यांची मी नावं घेणं उचित समजतो. त्यामध्ये आता कालच मला वाटतंय अशोक भंडारे नावाच्या
नाभिक समाजातल्या कार्यकर्त्यांना आत्महत्या केलेली आहे. आज भरत कराड नावाच्या वांगदरी तालुका रेणापूर जिल्हा लातूर, त्याचबरोबर आमचे माणिक डोईफोडे आहेत, गोरख देवडकर आहेत कुंभार समाजातले, त्याचबरोबर नागनाथ कानडे आहेत माळी समाजातले, धनंजय गोरे, निवृत्ती यादव, अशा 1 2 3 4 5 6 7 माणसांनी 7 बळी गेलेले आहेत आजपर्यंत ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात. या महाराष्ट्रामध्ये या शासनानं, या हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीनं आमच्या ओबीसी बांधवांचे 7 बळी घेतलेले आहेत. आणि या बळींना जबाबदार कोण असेल तर महाराष्ट्राचं शासन आहे. कारण आम्ही महाराष्ट्रामधल्या शासनाला नेहमी सांगत आलोय की तुम्ही बेकायदा GR काढलेला आहे, तुम्ही बेकायदा वागलेला आहात आणि तुमच्या या GR मुळे ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे, हा आमचा दावा आहे. आणि हे बेकायदा आहे कारण या महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ती जमात असलेला आमचा मराठा बांधव जर या ओबीसी आरक्षणामध्ये सामील झाला तर त्यांच्या स्पर्धेमध्ये माझ्या गावगाड्यातला ओबीसी बांधव टिकेल का? या प्रश्नाचं उत्तर आमच्या बीड जिल्ह्याचा खासदार कशाला नाव घ्यायला, एवढा काही महान नाही. कारण ज्या माणसाला इथल्या गावगड्यातल्या 7% ओबीसी बांधवांच्या हक्क अधिकाराचं काहीही देणं घेणं नाही, जो माणूस मनोज जरांगे नावाच्या माणसाला, स्वजातीच्या माणसाला जाऊन बेकायदा मागणीला पाठिंबा देतो, तो आमच्या बीड जिल्ह्याचा खासदार असू शकतो का? अवकाळी पावसातलं बेडूक. पाऊस गेला की बेडूक कुठं जातं? त्यामुळे आता काय, आपण संविधानाची भाषा बोलणारी माणसं आहे. पण गेल्या 2-4 दिवसामध्ये आता बघा कळमनुरीमध्ये लाखोंचा मोर्चा घेणारा ऍडव्होकेट रवी शिंदे साहेब इथं उपस्थित आहेत. रवी शिंदे साहेब हात वर करा. आणि आता इथली सगळी मंडळी आहेत, आता विचारपीठावर अनेक मंडळी उपस्थित आहेत. हे सगळे बिनीचे शिलेदार आहेत. आमचे आगाव सर असतील, माऊली शिरसाट सर असतील, ढाकणे सर असतील, आमचे अरे बळीराम तात्या खटके असतील. लय जरा आगाऊपणा करतोय पवन भाई, सुमंत भैया, अरे लय खूप माणसं आहेत. बळीराम तात्या खटके, हो हो हो, अरे सगळीच माणसं. हे बघा गावगाड्यातली माणसं एकत्रित झालेत. आता गावांची नावं घ्यायची म्हणलं तर 100 गावांची नावं घ्यावी लागतील. पाऊस आलाय आणि इथं उन्हामध्ये सगळी माणसं बसलेली आहेत. 4 शब्द संवाद साधू. अरे शिव्या द्यायची म्हणल्यावर आमच्याकडे पलट नाही शिव्या देणाऱ्यांची. काल एक कोंडरे का फोंडरे नावाचा माणूस म्हणला 11 जणांची टीम बनवल्या आणि लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकायला 11 जणांची टीम बनवल्या. अरे कोंडरे, तू मुंगी मारली का कधी आयुष्यात? तुझ्या मारली का मुंगी? तुझ्या तोंडावरची माशी उठत नाही आणि तू म्हणतो लक्ष्मण हाकेला ठोकायला 11 जणांची टीम बनवली. आता खरं तुझं नाव घेऊन तुला मोठं करत नाही मी, पण आमची गावगाड्यातली पोरं आहेत ना, तू कुठे येणार, कधी येणार, केव्हा येणार ते आम्हाला सांग. कारण गावगाड्यामध्ये आमची संख्या 50 ते 60% आहे. महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या पिवळ्या समतेच्या वादळामध्ये सामील झालेली आणि आता त्या पिवळ्या वादळामध्ये निळं वादळ सामील झालेलं आहे. आणि आमच्या मनामध्ये मग स्वाभिमान कुणाचा आहे? स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचा आहे की नाही? गावगाड्यातल्या 18 पगड जाती एकत्रित झालेत. मी माझ्या भाषणामध्ये नेहमी सांगतो
कधी काळी ओबीसीची मीटिंग म्हणली की रिटायर्ड माणसं, म्हातारी कोतारी माणसं, इन्शर्ट केलेली माणसं यायची, मंडल आयोग सांगायची, सोशल जस्टिस सांगायची आणि 5-50 माणसाच्या पुढे माणसं जात नव्हती. पण आता गावगाड्यातल्या 18-15 जातीच्या पोरांनी मनावर घेतलंय. लाखोंचा जनसमुदाय आता रस्त्यावर उतरलाय. बरोबर आहे का चूक आहे? कधी काळी आम्हाला वाटायचं शिवसेना आमची, कधी काळी आम्हाला वाटायचं राष्ट्रवादी आमची, कधी काळी आम्हाला वाटायचं भाजप आमची, कधी काळी आम्हाला वाटायचं काय आता कुठली कशाला काय गेलेल्या पक्ष. पण ज्यावेळी ओबीसीचं आरक्षण जात होतं, ज्यावेळी बेकायदा गव्हर्नमेंट रिझोल्युशन GR या शासनाने काढला, त्यावेळी आमच्या बाजूने कोणच उभं राहिलं नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना काय द्यायची ती द्या. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही GR काढलाय. अरे काल परवाच मराठवाडा मुक्ती दिन साजरा झाला. ज्या जुलमी अशा निजामी राजवटीला आमच्या मराठवाड्याच्या जनतेने हाकलून लावलं, त्याच निजामाचा पुरावा घेऊन गावगाड्यातलं आमच्या ओबीसीचं आरक्षण संपवलं जातंय. मराठवाडा मुक्ती दिन काल परवा झाला, पण हैदराबाद गॅजेटियर घालवायला तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार आहे. उतरायचं का नाही उतरायचं? गावगाड्यातला माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वजारी, लोणारी, परीट, गुरव, घरची, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, वडार, बेलदार, माझ्या मुस्लिम समाजातला छप्परबंद, शिकलगार, बागबान, कासार, तांबोळी, तेली, लिंगायत, बंजारा, सांगा सांगा कोणाचं नाव राहिलं असलं तर खालनं आलं पाहिजे. नाव संवाद साधतोय. कोण राहिला? कोण? वडार, बेलदार, सोनार, शिवसंघटना, हा अजून कोण? SC ST घेतलं ना नाव. नाभिक संघटना, जेव्हा महालय, शिवा काशीद. बरोबर आहे का चुकीचं आहे? हे का बोलतोय? अरे गेले कित्येक वर्ष झाले आम्ही, गेल्या 2 वर्षापासून या महाराष्ट्राला संविधानाची भाषा आम्ही समजावून सांगतोय. अरे इथला आमदार, खासदार, इथला एकही माईचा लाल आमचा आवाज ऐकून घ्यायला तयार नाही. आणि काल परवा शरदचंद्रजी पवार म्हणलं, कुठे म्हणलं? कोल्हापुरात. महाराष्ट्रातली सामाजिक वीण उसवत्या. काय उसवत्या? वीण उसवत्या. म्हणजे ओबीसी बांधवांनी गप्प बसायचं. ओबीसी बांधवांनी त्याची झोपडी उद्ध्वस्त होत असताना गप्प बसायचं. शरदचंद्रजी पवार ज्या मनोज जरांगेच्या बेकायदा मागण्यांना तुम्ही पाठिंबा दिला, तो राजेश टोपे, बळीराम तात्या, त्याचा तुम्ही करेक्ट कार्यक्रम केला. अजून थोडा आपण वेळ दिला असता ना, तुम्हीच आमदार झाला असता. करेक्ट कार्यक्रम होईल. आहे वेळ, अजून अनेक निवडणुका येणार आहेत. सुमन धर साहेब काळजी करू नका. केज असेल, गेवराई असेल, तर किती नावं घेऊ? 5-6 मतदारसंघ आहेत या बीड जिल्ह्यामध्ये. अरे माजलगाव, काय म्हणलं ते? काय म्हणलं ते? जात आडवी आली, त्यांना लवकर घरी बसवायची वेळ आली. अरे निवडणूक पाहिजे होती आता. आता जर एखादी निवडणूक आली असती ना, मग आम्ही माणसं किती आहोत हे तुम्हाला आम्ही दाखवून दिलं असतं. हा, फक्त मोर्चात येऊन चालणार नाही. निवडणुका आल्या की 2 मिनिटं 1000 रुपये मध्ये मत द्यायचं का कुणाला? 2000 रुपये मध्ये मत द्यायचं का कुणाला? दादा आलत, गोंगड्यावर बसलं, दादा आलत,
पोत्यावर बसलं, आमच्या वस्तीवर आलं होतं, आम्हाला समाज मंदिर दिलं, आम्हाला पानंदीचा रस्ता दिला, चालेल का? त्यांच्या बापाच्या घरचं पैसे आणलं होतं का? तुमच्या आमच्या कररूपी टॅक्स मधून मुंबईमध्ये ज्या तिजोरीमध्ये निधळाचा घाम गाळून काबाड कष्ट करणाऱ्या माणसांच्या कष्टाचा पैसा ज्या मुंबईच्या तिजोरीमध्ये गेला, त्या तिजोरीचा मालक कोण झाले? हेच आमदार, हेच खासदार, हेच वतनदार, हेच जागीरदार, हेच कारखानदार, हेच दूध संस्थांचे मालक, हेच डीसीसी बँकांचे मालक, गावच्या पॅनल प्रमुखापासून ते मुंबईच्या मुख्यमंत्री पदापर्यंत. आणि जरांगे म्हणतो आमचं खाल्लं, आमचं खाल्लं, आमचं खाल्लं. तुझ्या बापाचं खाल्लं? अरे चोंग्या म्हणतो आमच्या गॅजेटला, आमच्या जेआरला चॅलेंज केलं तर आम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करणार आणि म्हणणार दिल्लीला चाललो, दिल्लीला. अरे बेट्या तू जा दिल्लीला. देशामध्ये ओबीसी किती आहेत माहितीये का? देशामध्ये देशाचा पंतप्रधान कुणाच्या शब्दावर ठरतो माहितीये का? मग देशाच्या लोकसंख्येमध्ये तुझी संख्या दुर्बिणीनं शोधावी लागेल, दुर्बिणीनं. अरे आम्ही महाराष्ट्रामधली 18 पगड जातीची माणसं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतीची माणसं आहोत. अरे शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून आम्ही जीवाची कुर्बानी दिली. परत सांगतो, जेव्हा महाले, शिवा काशी, बेहरजी नाईक, मदारी मेहतर, आमचे हिरोजी इंदलकर, गावगाड्यातले 18 पगड जातीची माणसं, कुडमुड्या जोशी, नागपंथी डगरी गोसावी, गावगाड्यातला चित्रकत्ती, बारुडकर, अरे हे सगळे शिवाजी महाराजांच्या हेर खाते होते, हेर खात. अरे शिवाजी महाराजांना जात पात पाळली नाही. शिवाजी महाराजांनी सगळ्यांना समतेची वागणूक दिली, मावळा म्हणून वागणूक दिली. आणि तुम्ही त्याच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसता आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये, ओबीसीच्या माणसांच्या विरोधामध्ये नाभिकाच्या घरावर हल्ला कर, वंजाऱ्याच्या घरावर हल्ला कर, माळ्याच्या घरावर हल्ला कर, धनगराच्या पोराच्या घरावर हल्ला कर. चाललंय काय नक्की? आमच्या बापदाद्यांनी, आमच्या 4 पिढ्यांनी आम्ही तुम्हाला मतं दिली, आम्ही तुम्हाला आमदार खासदार केलं. अरे या काय तो कुठला काय सोळंकी? प्रकाश सोळंकी. अरे प्रकाश सोळंकी तुझी जात आडवी आली, तो मंत्रीपदावर गेला. सुंदरराव सोळंकी किती वेळा मंत्री होते? अरे माजलगाव मधून होतेच, पण त्या गेवराई मधून बिनविरोध महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पदावर. तेव्हा जात नाही आडवी आली यांच्या. आमची मतं घेताना ह्यांना जात नाही आडवी आली. अरे वय कशाने झालं नक्की तुमचं? एवढ्या गावगाड्यातल्या ओबीसी बद्दल आकस तुमच्या मनामध्ये असावा. अरे तुम्ही आमदार म्हणून घ्यायच्या लायकीचे नाही, तुम्ही खासदार म्हणून घ्यायच्या लायकीचे नाही. ज्यावेळी तुम्ही आमदारकीची खासदारकीची शपथ घेता त्यावेळी तुम्ही म्हणता एखाद्या जातीबद्दल आकस बाळगणार नाही, ममत्व बाळगणार नाही, अपपरभाव बाळगणार नाही. या शब्दाची तुम्हाला जरा सुद्धा चाड नाही. अरे आता फक्त एखादी निवडणूक डोळ्यावर असायला पाहिजे होती. ह्यांना मग गावगाड्यातला ओबीसी किती आहे, दीनदलित बांधव किती आहेत हे तुम्हाला दाखवलं असतं. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे का चुकीचं आहे? तुमचं मत विकणार का कुणाला? 1000 रुपयात विकणार का? कुणी मटण दिलं म्हणून विकणार का? कुणी दारू दिली म्हणून विकणार का? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत दिल्या की नाही? इथं उपस्थित एक जणांना हात वर करा. इथं कुणी एक जणांना उभा राहून हात करा. आता ही व्यक्ती इथं उभी आहे, यांच्या मताला जेवढी किंमत तेवढीच पंडिताच्या, सोनवण्याच्या, सोलंकीच्या मताला तेवढीच किंमत आहे की नाही? टाटा, बिर्ला, अंबानीच्या मताला जेवढी किंमत तेवढीच गावगाड्यामध्ये ऊसतोड मजुराचं काम करणाऱ्या मजुराच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत. 1 लाख मोलाचं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या मताला दिलंय.
अरे राजा पूर्वी राजा राणीच्या पोटाला जन्माला यायचा, आता राजा मतपेटीतनं जन्माला येतो की नाही येतो? मग हे लाख मोलाचं मत कुणाला द्यायचं? आपल्या माणसाला द्यायचं. ओबीसीला द्या, एससीला द्या, एसटीला द्या, माझ्या मुस्लिम बांधवाला द्या. पण ज्या हरामखोर अवलादीने तुमचं आमचं आरक्षण जाताना तोंडातनं ब शब्द काढला नाही, त्या माणसांना तुम्ही मत देणार का? मत देणार का? मत देणार का? काय आता आपल्याला तुटायची बारी आली. किती वरडायचं? थांबा की. या बीड जिल्ह्यामध्ये वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांच्या आशीर्वादानं अनेक जण आमदार झाले, अनेक जण खासदार झाले की नाही झाले? झाले की नाही? बेईमान झाले? बेईमान झाले? अरे आमदार खासदारांना बेईमान कसं म्हणायचं? झाले की नाही बेईमान? मग तुम्ही आम्ही एक व्हायचं की नाही व्हायचं? व्हायचं की नाही व्हायचं? वंदनीय गोपीनाथराव मुंडे भगवानगडावर ऊसतोड मजुराच्या दसरा मेळाव्याला गेले तर तो ऊसतोड मजूर म्हणायचा. मुंडे साहेबांना लई लोकांनी प्रश्न विचारले. मी नेहमी सांगतो माझ्या भाषणामध्ये, मुंडे साहेब अहो 2 मिनिटं. अरे थांबा घेऊ. अरे सबका हिसाब होगा, बराबर हिसाब होगा. शिव्या द्यायची वेळ अजून आली नाही. ज्या दिवशी शिव्या देऊ त्यावेळी यांच्या अंगावर कपडे पण राहणार नाहीत. विषय असा आहे, अरे गोपीनाथराव मुंडेंना प्रश्न विचारायची. मुंडे साहेब करायचा हे बघा, ऐका. अरे किती बोलायचं, काय बोलायचं? संविधानावर बोलायचं, शिक्षणावर बोलायचं, राजकारणावर बोलायचं. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, सत्य वाचून सकळ कळा, झाल्या अवकळा. तुमच्या ओबीसी बांधवामध्ये फूट पाडली जाणार आहे. तुमच्या ओबीसी मध्ये जातीमध्ये भांडणं लावली जाणार आहेत. माझ्या बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं तर सगळ्यात जास्त आनंद लक्ष्मण हाकेला होणार आहे. धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं तर सगळ्यात जास्त आनंद लक्ष्मण हाकेला होणार आहे. माझ्या नाभिक बांधवाला, धोबी बांधवाला, माझ्या बलुत्या आलुत्या मधल्या अनेक जाती महाराष्ट्राच्या बाहेर एससी मध्ये आहेत, त्यांना जर एससी मिळाली तर मला आनंद होणार आहे. आमच्या विजयंती अ ब क ड मधल्या जातींना जर एसटी मिळाली तर मला सुद्धा आनंद होणार आहे. पण ऐका, कोल्ह्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, सावध राहावा. आता लढाई जातीत भांडायची नाही. आता जातीमध्ये एकी दाखवायची आहे. जात न पकडता पात पकडा, कास्ट न पकडता क्लास पकडा. अरे बाबासाहेबांना जातीची संघटना काढता आली असती. बाबासाहेबांनी एससी बनवलं, बाबासाहेबांनी एसटी बनवलं, बाबासाहेबांनी ओबीसी बनवलं, बाबासाहेबांनी विजयंती बनवलं. गडी लय जणाला उकळ्या फुटल्या, त्या उकळ्या. बंजारा समाज वेगळा झाला बरं का. धनगर समाजानं आंदोलन चालू केलं बरं का. गडी रांगा लावून जाऊन पाठिंबा द्यायला लागल्यात. अरे लक्ष्मण हाकेने पण 2014ला बारामतीत आंदोलन केलं. याच शरदचंद्रजी पवाराचा त्या बारामतीचा नगरसेवक सुद्धा आमच्या व्यासपीठावर आला नाही. आजपर्यंत एसटी आंदोलनाला बंजारा समाजाला पाठिंबा दिला असता तर बंजारा समाजाच्या घरावरती आजपर्यंत पत्र राहिलं नसतं. अरे विजय पंडित, तुला लाज वाटली पाहिजे. तुझ्या मतदारसंघामध्ये 38,000 बंजारा समाजाचं मतदान आहे, पण तांड्यावरच्या माझ्या बंजारा समाजाच्या घरावरचं पत्र आजपर्यंत निघालं नाही. तर आणि हा जरांगे काय म्हणतो जरांगे म्हणतो तुमच्या पोराबाळांना नोकरी मिळणार आहे, तुमच्या पोराबाळांचं भलं होणार आहे, तुमच्या पोराबाळांचं. अरे जर मग आरक्षणात जर भलं होत असतं
तर आमच्या SC ST बांधवांच्या घरावर सोन्याची कौलं नसती का आली? 1950ला त्यांना आरक्षण मिळालं, पण अजितदादा पवार नावाचा अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री महाज्योतीला पैसे देत नाही. समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग, ओबीसी विजयंती विभाग या विभागांचे पैसे आपल्या कारखानदारांना देणारा जातीयवादी अजितदादा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलाय. आता काही माणसं म्हणतील, हाके सर तुम्ही लय पवारावर लय बोलताय. अरे पण जरांगेच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा कुणी दिला? पैसे कुणी पुरवले? सोळंकी, सोनावणे, पंडित, टोपे, जाऊ दे चंदन चोर काय चोरतोय माहित नाही आपल्याला. हे बघा, ऊन खूप झालंय, खूप वेळ झालं तुम्ही इथं बसलेले आहात. हे बघा, बीडमध्ये मोठ्या मोर्चाची घोषणा होणार आहे, पण तारीख आज सांगत नाही मी तुम्हाला, कारण अनेक तारखा आहेत. थांबा, नांदेडला पण तारीख आहे त्याच दिवशी. एकाच दिवशी 2-2, 4-4 घ्यायचे का आपण? नाही चालणार. मी साहेबांशी बोलतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. गावगाड्यातल्या 18 पगड जातीची माणसं रस्त्यावर उतरतायत. कुणीही मान अपमानासाठी हे व्यासपीठ वापरायचं नाही. कुणीही ओबीसी बांधवासाठी वेळा वाकडं बोलायचं नाही. कुणीही आपल्या एका वक्तव्यामुळे ओबीसी मध्ये फूट पडेल असं वागायचं नाही. कारण आपल्यामध्ये भांडणं लावली आजपर्यंत हे आमदार, खासदार, कारखानदार, वतनदार, दरकदार, जागीरदार झाले. अरे प्रत्येक तालुक्याला 2-2 गडी, हजार कोटीची मालकं. पंडित गेला की पवार येतो, सोळंकी गेला की जगताप गेला की सोळंकी, क्षीरसागर गेला की काय? क्षीरसागर काय? आपली मतं मिळणार का त्यांना? कुठं गेला आता? अरे जन्माने ओबीसी असून चालेल का? कर्तृत्वानं सुद्धा ओबीसीच्या बाजूने, संविधानाच्या बाजूने ठामपणे तुम्हाला उभं राहावं लागेल. आहे की नाही? आता म्हणाल तुम्ही राजकीय बोलताय, काय करणार? राजसत्ता अंतिम आहे. राजकारणाच्या जीवावर तर तुम्हाला आम्हाला महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने तुम्हाला आम्हाला आरक्षण धोरण दिलं. पण बाबांनो, या लोकांनी तुमचं आमचं आरक्षण गेलंय. सुमन धस साहेब, तरुणांची चांगली टीम तुम्ही उभी केली पाहिजे. कुठे आहेत का? जुनी माणसं, नवी माणसं सगळ्यांचा मेळ बसवला पाहिजे. आता नवीन रक्त म्हणलं की सळसळत असतं, पण जुन्या माणसांचा अनुभव सुद्धा आपल्याला तेवढाच कामाला येतो. बरोबर आहे का? आणि आता ऐका, हो ऐका, आता पंचायत राज मधलं आरक्षण आपण जरांगेच्या जात चोर टोळीला आपण देऊन टाकू. पण ऐका, पण तुमच्या आमदारकीचा, खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या वाड्या, वस्त्या, तांड्यावरनं, गल्ल्यामधनं, मोहल्ल्यामधनं जाणार आहे. आता इथं आम्ही मोर्चाला आलो. सुमन दास साहेब, तुमचा आभार व्यक्त करतो, तुमच्या सगळ्या मंडळींचा आभार व्यक्त करतो. आता तुमची सगळ्यांची नावं मी घेतली नाहीत, कुणीही राग मानायचा नाही. आम्ही इथं राजकारण करायच्या टायमाला आपण राजकारण निश्चित करू. करायचंय राजकारण, आता करायचं का नाही? कारण राजसत्ता आणि राजपाठ हा मागून मिळत नसतो, तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो. प्रसंगी वेशीमध्ये छातीला धरून, गचुंड पकडून. अरे आम्ही मत द्यायला जन्म घेतला. आमदारकीचं, खासदारकीचं तिकीट द्यायचं वेळ आली की तुमची नावं. अरे लाख मोलाचं मतदान आमच्याकडे आहे. भलेही कारखाने तुमच्याकडे आहेत, पैसे तुमच्याकडे आहेत, पण मतं आमच्याकडे आहेत. आहेत की नाही? काय बूथ चोर? अरे तुम्ही जर सगळे एकत्रित आला काय होईल माहितीये का? बाबांनो, खूप काही बोलता येण्यासारखं आहे. मी या बीडच्या भूमीमधून मी तुमच्या समोर हे मनोगत व्यक्त करतोय. आता इकडे येत असताना आम्हाला अनेक फोन आले, तुम्हाला काळं फासलं जाणार आहे, तुम्हाला काळं फासलं जाणार आहे, तुमच्या गाडीवर हल्ला होणार आहे, हबूक होणार आहे, तबूक होणार आहे. अरे रात्रंदिवस आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतोय. अरे थांबा,
या सभेच्या आयोजनासाठी, या मोर्चाच्या आयोजनासाठी ज्यांची नावं घेतली नाहीत त्यांनी मला मोठ्या मनानं माफ करावं. ज्यांची 4 लोकांची नावं घेतली म्हणजे हे या भागाचे प्रतिनिधी आहेत किंवा रात्रंदिवस मेहनत घेणारी पोरं आहेत. कल्याण केदार असतील, अक्षय गीते असतील, श्रीराम तांदळे असतील, प्रदीप घुले असतील, आबा तांबडे असतील, केशव भांगे असतील, सगळी मंडळी त्यांची. आता परत कुणीही राग मानायचा नाही, नाहीतर परत कसं आहे आपल्या फायद्यात 300-350 जाती. प्रत्येक जण विकास भांगे खूपच आहेत. मग घ्या एकदा सगळेजण, मी सगळ्यांची नावं घेतो, काही अडचण नाही. 18 पगड बघा, 450 जाती आहेत तुमच्या आमच्या. 450 जातीच्या एका माणसाचं नाव घ्यायचं म्हटलं तर 450 नावं घ्यावी लागतील. हा लढा मान सन्मानासाठी, नावासाठी नाही, तर हा लढा तुमच्या आमच्या हक्क आणि अधिकारासाठी. आता संध्याकाळी वडगाव ठोकला महाएल्गार सभा आहे. आता काही जण माणसं म्हणतील माणसं किती आली, कमी आली का, जास्त आली का? अरे आम्ही शोषित, वंचित, डोंगराच्या कुशीला कावड कष्ट करणारी माणसं आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते, ज्या घरातील महिला चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधात डोंगराच्या कुशीला जाते ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही. ऊसतोडी कोण करतं? तुम्ही आम्ही करतो. काबाड कष्टाची कामं कोण करतात? तुम्ही आम्ही करतो. तुम्ही आम्ही कधी एखाद्या डीसीसी बँकेचं 1 कोटीचं कर्ज घेतलं आणि बुडवलं असं झालं का? तुम्ही आम्ही कारखाना काढला आणि कारखाना दर वर्षाला शासनाकडून 50 कोटी घे, 40 कोटी घे, 30 कोटी घे. पैसे कुणाच्या बापाचे? तुमच्या आमच्या खिशातले. तुमच्या आमच्या ओबीसीच्या महाज्योतीला पैसे कधी मिळाले का? गोपीनाथराव मुंडे कल्याण महामंडळाला पैसे मिळाले का? महात्मा ज्योतिराव फुले आर्थिक विकास महामंडळाला कधी पैसे मिळाले का? नाही. ओबीसींना कुठं वसतिगृह मिळालं का? नाही. तुमच्या आमच्या लेकी बाळींना स्कॉलरशिप मिळाली का? नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसीचं एखादं वसतिगृह बांधलं का? नाही. मग याच अजितदादा पवारानं स्वतःच्या जातीसाठी पुण्यामध्ये सारथीसाठी काय बांधलं? बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स. 2 मिनिटं. बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सिम्बॉयसिस कॉलेजच्या मध्ये पुण्याची हार्ट ऑफ सिटी, पुण्याच्या शहराच्या मध्यभागी सारथीसाठी एखाद्या शेअर मार्केटच्या बिल्डिंगला लाजवेल अशी बिल्डिंग उभी केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 बिल्डिंगचं काम चालू आहे. कोल्हापूरमध्ये बिल्डिंगचं काम चालू आहे. सारथीला हजारो कोटी रुपयाचा निधी वर्ग केला, पण महाज्योतीच्या पोरांना पीएचडीचं पैसे आजही मिळालेलं नाही. आजपर्यंत माझी पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, आजपर्यंत यापुढे शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी अर्ध्या लोकसंख्येला किती बजेट मिळालं पाहिजे? सामाजिक न्यायाच्या योजनासाठी किती टक्के मिळाले पाहिजे अर्ध्या लोकसंख्येला? 54%. अरे 54%, 10% नाही, 5%, 2%, 1%. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज. ज्या हरामखोर अवलादीनं तुम्ही निवडून दिलं त्यांनी तुमचं आरक्षण घालवलं, तुमचं बजेट चोरलं, तुमच्या आमच्या लेकरा बाळांचं शिक्षण सुद्धा होणार नाही याची तजवीज केली. हा महाराष्ट्र कोणाच्या बापाची जागिरी नाही. हा महाराष्ट्र तुम्ही कारखानदारांच्या ताब्यात दिलाय, दारूचे कारखाने चालवणाऱ्यांच्या ताब्यात दिलाय आणि तुम्ही आम्ही आरक्षणासाठी मोर्चे काढतोय. हे कुठेतरी पुसलं गेलं पाहिजे. आता कोणतरी म्हणतील यांनी शिवी दिली, यांची जीभ घसरली. लक्ष्मण हाके आता संविधानाची भाषा सोडून शिवराळ भाषेत बोलायला लागले. अरे आम्ही 2 वर्ष झालं बोलतोय, जरांगे आमच्यात लाकडं सारतोय. आम्ही जर आमच्या अवकातीवर आलो तर जरांगेचं काय होईल? त्यांनी शिव्या दिल्या. जरांगे साहेब कडाड रस्त्यावर फिरू देणार नाही, याच्या बापाचा रस्ता आहे. हाईट किती? हाईट किती? आम्ही हाईट किती दाखवतो निवडणुकीमध्ये. आम्ही किती हाऊट दाखवतो. आम्ही वड्याखोऱ्याने काय वड्याखोऱ्याने पैदा केलेली, तरी आपण शांत बसायचं. आणि पवार साहेब म्हणते तर महाराष्ट्रातली सामाजिक वीण उसवली जाते. कसली वीण उसवली जाते? ज्या जरांगेला पैसे पुरवत होता त्यावेळी तुम्हाला लाज नाही वाटली आणि म्हणे लक्ष्मण हाकेच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही. हेडलाईन ठेव कार परवाची. अरे आम्ही नाही ना कारखानदार, आम्ही नाही ना खासदार.
अडचण कोण? अरे दंड ठोकतोय, दंड काय ठोकतोय? दंड आहे, दंड. आता दंड आहे, दंड ठोकतोय, दंड. अरे जाईल तिथं दंड. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, बाबांनो तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल. अशोकदादा नागरगोजे आणि सरपंच. आता हे बघा, सगळ्या सरपंचांना, पंचायती मेंबरांना, झडपी मेंबरांना या लढाईमध्ये सामील व्हायला सांगा. आपलेच बांधव आहेत. 56,000 जागा तुमच्या ओबीसीच्या गावच्या सरपंच पदापासून ते महापौर पदापर्यंत, नगराध्यक्ष पदापर्यंत, पंचायत समिती, जिल्हा परिषद पदापर्यंत 56,000 जागा तुमच्या आज रोजी गेलेल्या आहेत. शिक्षण नोकऱ्यामधलं आरक्षण गेलंय. किती बोलावं, काय बोलावं? उन्हात तुम्ही एवढा वेळ बसलेले आहात. तुम्ही शांत चित्तानं घरी जावं. काल परवा एका गावामध्ये माननीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा बॅनर फाडून खाली टाकून त्याच्यावर एक जण भाकर झोपला. अशा पद्धतीचं जर काही वर्तन घडत असेल, आपल्या अस्मिता चिरडल्या जात असतील, आपल्या महामानवांच्या बाबतीमध्ये कोण वेडेवाकडे बोलत असेल, तर तुम्हाला आम्हाला अगोदर लोकशाहीच्या भाषेमध्ये, अगोदर संविधानाच्या भाषेमध्ये आणि पुन्हा हातामध्ये कायदा हातामध्ये घेऊन ज्याला जी भाषा समजते त्या भाषेमध्ये तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. एवढा आशावाद मी तुमच्या समोर व्यक्त करतो आणि मी माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय ज्योती, जय मल्हार, जय अहिल्या, जय भगवान बाबा, जय बसवेश्वर, जय सेवालाल.